गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इकडे आत्या झोपेल आहे, इकडे मयुरी जेवत आहे आणि इकडे चिऊ बसेल आहे आरामशीर। आणि शिनशान चालू आहे। तुम्हाला कोणाकोणाला शिनशान आवडतं? मला पण लहानपणी खूप शिनशान आवडायचं। माझ्या भाऊजी माझे जगडे व्हायचे कार्टूनवरनं, खूप भारी दिवस होते पाहिल्याचे। तर आता झोपेल, आता मी चहा बनवते। मला कुठेतरी बाहेर जायचं, मी ठरवलं आणि ते कुकरवर डाळ शिजते, स्वयंपाक करून घेते पटकन। मला बाहेर जायचं कुठेतरी, आता कुठे जायचं ते सांगणार नाही, कारण की माझं जाणं होतं का नाही काय माहिती। मी दर हप्त्याला विचार करते मी जाईन बट जाणं होत नाही। आता बघू, जर माझं लवकर आवरलं, पाऊस नाही पडला तर मी जाईन। आणि परमिशन मेन भेटली त्यातून तर जायला भेटत, परमिशन नाही भेटली तर नाही जाणार। आता बघते मी लवकर आवडते, मग आजला विचारते जाऊ का नको। ते व्हिडिओला कंटिन्यू करा, बाय बाय नाही बरं का, व्हिडिओला कंटिन्यू करा, नंतर तर मी जाईन। हे हात धरा, इकडं बाय मयुरी, कुठं चाललो आपण? गार्डन मध्ये। अजून हाय बोल, हाय म्हण, हाय बोल, हाय। हे इंग्लिश भाषा। तर आम्ही आता आलो आहे गार्डन मध्ये। गार्डन मध्ये कोणीच नाहीये, पावसामुळं केंद्रात जाऊन आलो आणि तो पुरा चिखल येणार नाही म्हटलं तरी ऐकत नाही। तर चला बघूया काय काय खेळताय। इथं पूर्ण चिखल झाला आणि आज कोणीच नाही गार्डन मध्ये, नाही तेवढी गर्दी राहते ना, आणि पाऊस पण पडणार आहे असं वाटतंय मला। आता हे स्लायडिंग करू राहिल्या। ए मयुरी खाली ये, स्लायडिंग होऊ राहिली मतलब करता मग ते आता बनलंय ना कसं का, त्याच्यामुळं चला। आता आम्ही चाललो आहे घरी, तर भेटूया घरी। हॅलो गाईज, तर तुम्ही बघितलंच असाल की मी आज केंद्रात गेले होते आणि इथे मयुरी मोबाईल बघते। मला खूप दिवसापासून मी म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले का मी कुठं जाणार आहे, बट मी सांगणार नाही, गेल्यावरच सांगते। कारण की ना मी जेव्हा असा विचार केला ना, सकाळपासून पण विचार केला ना केंद्रात जाईल काही ना काही अडचण येते, जाणं होत नाही। म्हणजे आपण बोललो ना ते होतच नाही, माझ्यासोबत असं होतं, मी जे बोलते ना ते कधी होत नाही। आणि खरी बात आहे, कधीच आपण असं कुठं जाणं म्हणा किंवा काही करणं म्हणा असं कधीच विचार किंवा अगोदर कधी ठरवायचं नाही की असं होईल आणि असं करायचंय। तर केंद्र भरपूर लांब होता, तर म्हटलं ही चालते का नाही, पाऊस पण येतोय, तर मला तर नाही वाटलं की माझं आज काही जाणं होईल केंद्रामध्ये। बट पाऊस नाही आला, पाऊस झाला बट थोडासाच झाला, एकदम भुरभूर झाली। आणि हे मला घ्यायला आले, मला वाटलं की हे घ्यायला येणार नाही किंवा घरी आले तर मग चिडन, कारण की पाऊस चालू मी गेले बाहेर, पण ते मला काही बोलले नाही। त्यांनी फक्त फोन केला, विचारलं कुठे येतो, मी म्हटलं गार्डनमध्ये। तर मग मला बरं झालं ते घ्यायला आले, कारण की गार्डन आमच्या घरापासून खूप लांब आहे। माझ्याकडे गाडी आहे बट हिला घेऊन जायला मला ना खूप भीती वाटते, कारण की ना गाड्या कशा पण आपण जरी सांभाळून चाललं ना, मागून एखादं कोण ना कोणी येतच, त्याच्यामुळे ना मी स्वतः जाते गाडीवरती, पण हिला घेऊन नाही जात मी। तर ही पण मला म्हणते मम्मी गाडी असून तू पाय नेते, आणि सोबतची होती म्हणून ती पाय चालली। तिला गार्डनमध्ये पण घेऊन गेले, पण गार्डनमध्ये खूप चिखल होता, पाऊस चालू आहे ना। थोडंफार खेळली गार्डनमध्ये, मी पण मंदिरात केंद्रात बसले, थोडंसं दर्शन वगैरे केलं, थोडा वेळ बसले, मग हिला गार्डनमध्ये घेऊन झाले। मला येऊन भरपूर वेळ झाला, मयुरीने अभ्यास केला, मयुरीचं जेवण झालं, आता मयुरी मोबाईल बघत बसली। तर हेच माझं म्हणणं आहे का तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतं नक्की कमेंट करून सांगा। माझे ब्लॉग तुम्हाला आवडतं का नाही माहिती नाही, मी चांगले काढते का नाही हे सुद्धा मला माहिती नाही, बट मी चांगले व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते।
आज मला खूप बरं वाटतंय. आज गुरुवार पण होता, मला वाटलंच नव्हतं की जाणं होईल, कारण की ना आमच्या इथं रोज संध्याकाळी पाऊस होऊ राहिला पण आज काही पाऊस झाला नाही. चला बरं झालं, माझं जाणं तर झालं. मला खूप दिवसापासून जायचं होतं. त्या दिवशी पण म्हटलं गेलेच नाही, काहीतरी प्रॉब्लेम होती माझी म्हणून. आणि इथे तुम्हाला दिसत असून खूप पसारा इथे मी ठेवणार आहे कपाटात. ते पावसामुळे वाळत नाही कपडे, त्याच्यामुळे इथे आहे. तर चला मी इथेच ब्लॉगचा एंड करते. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.